श्री शिवलीलामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती, वेदवंद्य तू भोळा चक्रवर्ती. शिवयोगी रूपे भद्रायू प्रती, अगाध नीती प्रगटविली. तुझे बळे विश्वव्यापक, सूत सांगे शौनकादिका. भद्रायुसी शिवकवच देखा, श्री गुरुने शिकविले. मृत्युंजय मंत्र उत्तम, सर्वांगी चर्चिले भस्म. रुद्राक्ष धारण सप्रेम, करी भद्रायू बाळतो. एक शंख उत्तम देत, ज्याच्या नादे शत्रू होती मूर्छित. खड्ग दिदले अद्भुत, त्रिभुवनात ऐसे नाही की. ते शस्त्रशत्रू ते दाविता नग्न, जाती एकदाच भस्म होऊन. 12,000 हिबबळ गहन, तत्काळ दिदले कृपेने. देणे शिवाचे अद्भुत, मने होई ऐश्वर्यवंत. आयुरारोग्य विख्यात, सर्व रायात श्रेष्ठ तू. चिरकाल विजयी होऊनी, संतोष रूपे पाळी मेदिनी. निष्काम दाने करुणी, माजेल त्रिभुवनी कीर्तिघोष. भाग्यलक्ष्मी असो तव सदनी, भूतकारुण्य लक्ष्मी हृदयभुवनी. दानलक्ष्मी येवोनी, करकमळी राहो सदा. सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य, दोर्दंडी वीरलक्ष्मी उत्तम. दिगंतरी कीर्ती परम, सर्वदाही वसो तुझी. शत्रुलक्ष्मी खड्गाग्री वसो, साम्राज्यलक्ष्मी सदा असो. विद्यालक्ष्मी विलसो, सर्वदाही तुझ पासी. ऐसे शिवयोगी बोलोन, तेथेची पावला अंतर्धान. भद्रायू सुमती गुरुचरण, सर्वदाही न विसंबती. इकडे भद्रायूचा पिता निऋती, दाशार्ह देशींचा नृपती. वज्रबाहू महामती, शत्रू त्यावरी पातले. मगध देशाधिपती हे मरथ, तेने देश नागविला समस्त. धनधान्य हारुनी नेत, सर्व करीत गोहरण. स्त्रिया पुरुष धरोणी समस्त, बळे नेऊदी बंदी घालीत. मुख्य राजग्राम वेष्टित, बाहेर निघत वज्रबाहू. युद्ध झाले 10 दिनपर्यंत, हा एकला शत्रू बहुत. मग त्यासी धरोणी अजित, रथी बांधिती आकर्षोनी. वज्रबाहूचे अमात्य धरून, तीही चालविले बांधून. सर्व ग्राम प्रजा लुटून, राजस्त्रिया धरियेल्या. ऐसे हरोणी समस्त, घेवोनी चालिला हे मरथ. वज्रबाहू सचिवांसहित, मागे पुढे पाहतसे. पुत्र ना बंधू आम्हास, कोण कैवारी या समयास. आम्ही पहावी कवनाची आस, सोडविल कोण दुःखार्णवी. तो समाचार कळला भद्रायुसी, की शत्रू नेती पितयासी. गुरुस्मरण करुण मानसी, अंगी कवच लिहिले. मृत्युंजय मंत्र परम, सर्वांगी चर्चिले भस्म. शंख खड्ग घेऊन उत्तम, माते लागे नमस्कारी. म्हणे माते शत्रू बहुत, ग्राम हरुणी पितयास नेत. तरी मी गुरुदास तुझा सुत, संहारीन समजता ते. माते तुझ्या सुकृते करुण, कृतांत समरी करीन चूर्ण. पृथ्वीराजे जितची धरुण, आणीन तुझे आदर्शना. निर्दोष यशाचा ध्वज, उभवीन आज तेजपुंज. शरदकाळीचा द्विजराज, सोज्वळ जैसा शोभत. पद्माकर पुत्र सुनयवीर, सवे घेतला सत्वर. सर्पाचा माग काढी विनता पुत्र, तैसे दोघे धावती. इभा आहे कोण ते कांतारी, शोधित धावती दोघे केसरी. की जनकजेचे कैवारी, लहुकुश पुत्र जैसे. पायी क्रमिती भूमी सत्वर, शोभती धाकुटे वये किशोर. जवळी देखोनी शत्रूंचे भार, सिंहनादे गर्जिनले. म्हणती उभे रहा रे तस्कर समस्त, वज्रबाहू ऐसी दिव्यवस्त. चोरोनी नेता त्वरित, शिक्षा लावित तुम्हा ते. तस्करांसी हेची शिक्षा जाण, छेदावे कर्ण नासिक करचरण. एवढा अन्याय करुण, कैसे वाचून जाल तुम्ही. अवघे माघारे जव पाहती, तव दोघे किशोर धावती. म्हणती एक रमापती, एक उमापती, येती निज भक्त कैवारे. एक मृगांक एक मित्र, एक वसिष्ठ एक विश्वामित्र. एक वासुकी एक भोगींद्र, देवी दोघे भासती. असंख्यात सोडिती बाण, जैशा धारा वर्षे घन. वीर खिळिले संपूर्ण, मयुरा ऐसे दिसती. परतले शत्रूंचे भार, वर्षती शस्त्रास्त्रे समग्र. वाद्ये वाजती भयंकर, तेने दिशा व्यापिल्या. तो जलज वाजविला अद्भुत, धाके उर्वी डळमळीत. पाताळी फणीनाथ, सावरीत कुंभिनीते. दिशा कोंदल्या समस्त, दिग्गज थरथरा कापत. शत्रू पडिले मूर्छित, रिते रथ धावती. त्यातील दिव्य रथ घेऊनी दोन्ही, दोघे आरूढले तेच क्षणी.
चापी बाण लावूनी सोडिती प्रलय विद्युद्वत. वज्रबाहूचे वीर बाहुत 12 समवेत गजरथ. भद्रायू भोवते मिळत कैवारी आपुला म्हणूनी. वाद्ये वाजवूनी आदळ भद्रायू भोवते मिळे सकळ. म्हणती हा कैवारी या वेळ आला न कळे कोठोनी. पाठी राखा देखोनी समर्थ वीरास बळ चढले अद्भुत. हे मरथाची सेना बहुत संहारिली ते काळी. वज्रबाहू सहित प्रधान रथी बांधले पाहती दुरून. म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर वेशे पातले. एका गुरुने शिकविले पूर्ण दिसे दोघांची विद्या समान. त्यात मुख्य राजनंदन देखोनी स्नेह वाटतो. कोण आहे तन कळे सत्य मज वाटती परमाप्त. हृदयी धरुणी यथार्थ द्यावे चुंबन आवडीने. मांडिले घोरांदर रण रक्तपुर चालिले जान. वज्रबाहू दुरुण प्रधानासहित पाहतसे. अनिवार भद्रायूचा मार शत्रू केले तेव्हा जर्जर. समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले. ऐसे देखोनी हे मरथ लोटला तेव्हा कृतांतवत. दोघांसी युद्ध अद्भुत 4 घटिका जाहले. शत्रू थरथरा कापत म्हणती भीम की हनुमंत. किंवा आला रेवतीनाथ मुसळ नांगर घेऊनी. शत्रूचा देखोनी उत्कर्ष बहुत भद्रायूने शिवयोगी दत्त. खड्ग काढिले तेज अद्भुत सहस्र मार्तंडा समान. काळाग्नीची जिव्हा कराळ की प्रळय विजांचा मेळ. की काळ सर्पाची गरळ तेवी खड्ग झळकतसे. ते शस्त्र झळकता ते जाळ मागध दळ भस्म झाले सकळ. मागे होता हे मरथ तत्काळ समाचार श्रुत जाहला. की काळ शस्त्र घेता हाती देखताची दळे संहारिती. मग पळू लागला पवनगती उरल्या दळा समवेत. प्रधानासहित वज्रबाहूसी टाकून पळती शत्रू घेतले रान. ते भद्रायूने देखोन धरिला धावून हे मरथ. धरिला तो दृढकेशी ओढून पडिला भूमीसी. लत्ता प्रहार देता हृदय देशी अशुद्ध ओकीत भडभडा. रथी बांधिला कर्षुण मंत्री प्रधानांसहित जान. शूर मुख शर घेऊन 5 पाट काढिले. अर्धखांड धर्ममिशी भादरुण माघारे चालवी संपूर्ण. राजस्त्रिया पार कोशधन घेत हिरोन ते धवा. देश नागविला होता सकळ वस्तू मात्र आणविल्या तत्काळ. गोभार परतविला सकळ जेथीचा तेथे स्थापिला. अमात्य समवेत पिता सोडवून पायी ठेविला माथा. वज्रबाहू होय बोलता त्याजकडे पाहुनी. नयनी लोटल्या अश्रुधारा तू कोण आहेस सांग कुमारा. मज अपयश समुद्रातून त्वरा काढिले उडी घालुनी. जळता शत्रू दावाग्नीत वर्षलासी जलद अद्भुत. मज वाटे तू कैलासनाथ बाळवेश आलासी. की वाटे वैकुंठ नायके रूपे धरिली बाळकांची कौतुके. की सहस्राक्षी येणेके केले धावणे वाटतसे. सकल राजस्त्रिया धावून उतरिती मुखावरून निंबलोन. म्हणती बाळा तुझ वरून जाऊ ओवाळून सर्वही. भद्रायू म्हणे नगरात चला शत्रू घेऊनी समस्त. बंदी घालूनी रक्षा बहुत परमयत्ने करोनिया. नगरात पिता नेऊनी बैसविला दिव्य सिंहासनी. जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजो लागला. नगर शृंगारिले कसरा रथी भरुनी वाटती शर्करा. नगरजन धावती त्वरा वज्रबाहूसी भेटावया. वज्रबाहू म्हणे सद्गद होऊन जेने मज सोडविले धावून. त्या कैवारियाचे शरण धरा जाऊन ये वेळा. भद्रायू म्हणे पितया लागून शत्रू सकरा बहुत जतन. 3 दिवस आम्ही येईन परतोनी जाना तुम्हापाशी. मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान. ऐसे बोलोनी दोघे जण रथारूढ पै झाले. मनोवेगे करून येऊनी वंदिले मातेचे चरण. मग तिने करुणी निंबलोन सुखावे पूर्ण पद्माकर. असो यावरी शिवयोगी दयाघन चित्रांगद सीमंतिनीसी भेटोन. जन्मादारभ्य वर्तमान त्यासी सांगे भद्रायूचे. पिता सोडवूनी पुरुषार्थ केला तो ऐकिला की समस्त. तरी तो तुम्ही करावा जामात कीर्तिमालिनी देऊनिया. ऐकता ऐसा मधुर शब्द सीमंतिनी आणि चित्रांगद. दृढ धरिती चरण अरविंद पूजिती मग षोडशोपचारे. म्हणती तुझे वचन प्रमाण वरा नावा आताची आहे लग्न. मग दळभार वाहने पाठवून दिधली वैश्य नगराप्रती.
सुनय पुत्रासहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार. लग्नासी चालिला पद्माकर वाद्ये अपार वाजती. भद्रायू बैसला सुखासनी तैसीच माता शिबिकायानी. चित्रांगद सामोरा येऊनी घेऊनी गेला मिरवीत. वर पाहुनी जनस्तटस्थ म्हणती कासया या पुढे रतिनाथ. पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नासी. त्यात वज्रबाहू सहपरिवारे लग्नाला घे पातला त्वरे. वराकडे पाहे सादरे तव तो कैवारी ओळखिला. पाय त्याचे धरावया धाविन्नला भद्रायूने वरच्या वरी धरिला. आलिंगन देता वेळोवेळा कंठ दाटले उभयतांचे. नयने चालिल्या विमलांबुधारा अभिषेक करीती एरएरा. मग वज्रबाहू पुसेवरा देश तुझा कवन सांग. फेडी संशय तत्वता सांग कवन माता पिता. गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मज प्रती. मग भद्रायूने एकांती नेऊन सांगितले साध्यंत वर्तमान. हा शिवयोगीचा महिमा पूर्ण उपासना शिवाची. अनंत पुण्य कोट्यानुकोटी ते शिवयोगी याची होय भेटी. तो साक्षात दुर्जटी त्याचे चरित्र जाण हे. मग ते सुमती पट्टराणी भेटविली एकांती नेऊनी. वज्रबाहू खालते पाहुनी रुदन करी ते धवा. म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे म्या घोरवने टाकिली नष्टे. मज एवढा अन्यायी कोठे पृथ्वी शोधिता नसेल. सुमती मागील दुःख अद्भुत आठवून रडे सद्गदित. म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेने कृतार्थ केले आम्हा. मग सीमंतिनी चित्रांगद उभयतांचा करुणी ऐक्यवाद. वज्रबाहू बोले सद्गद धन्य सुमती राणी तू. बिंदूचा सिंधू करून मज त्वा दाविला आणून. सर्षप कनकाद्रीहून श्रेष्ठ केला गुण सरिते. त्वा माझा केला उद्धार मज भाग्यास कैचा पुत्र. हे राज्य तुझेची समग्र सुतासहित त्वा दिधले. ऐसे बोलोनी त्वरित वज्रबाहू बाहेर येत. भद्रायू धावूनी सद्गदित साष्टांगे नमित पितया ते. वज्रबाहू देत आलिंगन जेवी भेटती शिवानी षडानन. कि वाचस्पती आणि कचनिधान संजीवनी साधिता लिंगिते. मस्तक अवघ्राणून झडकरी सप्रेम बैसविला अंकावरी. कीर्ती मालिनी स्नुषा सुंदरी दक्षिणांकी बैसविली. तव राजे समस्त आश्चर्य करीती धन्य वज्रबाहू नृपती. मग पद्माकर सुनया प्रती भद्रायू भेटवी पितया ते. गगनीन समाय ब्रह्मानंद ऐसा झाला सगळा मोद. मग 4 दिवस सानंद यथा सांग लग्न झाले. आंदन दिधले अपार 2 लक्ष वाजी आयुत कुंजर. दासदासी भांडार भरुनी द्रव्य दिधले. सर्व घेऊनी कीर्ती मालिनी पद्माकर सहित जनक जननी. निजनगरा ते चक्षणी जाती झाली ते धवा. गगनगर्भीन समाय हरिख ऐसे माता पितयांसी झाले सुख. पट्टराणी सुमती रेख केले आधीन सर्व तिच्या. मग सकळ शत्रू सोडोन प्रतिवर्षी कारभार नेमून. करुणी अपनाधीन जीवदान दिदले तया. भद्रायू ऐसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य बहुत. जरी जन्मोजन्मी हेमनग जामात पूजिला असे प्रेम भरे. स्त्री पतिव्रता चतुर सुंदर पुत्र पंडित सभाग्य पवित्र. गुरु सर्वज्ञ उदार थोर पूर्वदत्ते प्राप्त होय. मग त्या भद्रायूवरी छत्र वज्रबाहूने उभवुनी सत्वर. स्त्री सुमती सहित तप अपार हिमकेदारी करिता झाला. करिता शिवाराधन त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन. मागे भद्रायू बहुत दिन राज्य करीत पृथ्वीचे. शिवकवच भस्मधारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण. धन्य करू शिवयोगी सुजान शिष्य भद्रायू धन्य तो. असो भद्रायू नृपनाथ कीर्तिमालिनी समवेत. चालिला वन विहारार्थ अवलोकित वनश्री येते. छाया सघन शीतळ पाट वाहती जल निर्मळ. तेथे बैसता सूर्यमंडळ वरी कदापि दिसेना. नारळी केळी पोफळी रातांजन मलयागर सुवास चंदन. अशोक वृक्ष खर्जुरी सदन आंबे जांभळी खिरनिया. वट पिंपळ कडवे निंब डाळिंब सेवरी मंदार कदंब. अंजीर औदुंबर परिभद्र नभ भेदीत गेले गगनमार्गे. चंपक मोगरे जाईजुई मालती सेवंती बकुळ ठाई ठाई. शतपत्र जपा गस्ती वृक्ष पाही वेष्टोनी वरी चालिले. कनकवेली नागवेली परिकर पोवळवेली नानालता सुवासकर. द्राक्ष द्वीप द्राक्ष तरु सुंदर जायफळी डोलती फळभारे.
बदके चातक मयूर कस्तुरी मृग जवादी मार्जार चक्रवाकन कुळ मराळ परिकर सरोवर तिरी क्रीडती असो तया वनात कीर्ती मालिनी समवेत क्रीडत असता अकस्मात एक पूर्व वर्तले दूरवरी भद्रायु विलोकित तो स्त्री पुरुष येती धावत ऊर्ध्व करोनिया हस्त दीर्घस्वरे बोभाती पाठी लागला महाव्याघ्र आक्रोश बोभात विप्र मने नृपा स्त्री पतिव्रता थोर मागे सुकुमार राहिली गजबजोनी धाविनला नृप शर लावूनी ओढिले चाप तव तो व्याघ्र काळ रूप स्त्रिये नेत धरुनिया राये शर सोडिले बहुत परी तो न गणी तैसाची जात विजू ऐसे शरद्भूत अंगी भेदिले तयाच्या गिरीकंदरे ओलांडून व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन विप्रराया पुढे येऊन शोक करी आक्रोशे आहाललने तुझविन गृह वाटते महारण्य रायास म्हणे ब्राह्मण धिक क्षत्रिय पण धिकजिने तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला आकांत आहाकांत पडले व्याघ्रमुखात सोडवी मजे आपासूनी तुझही हाका फोडिल्या बहुत धाव धाव हे जगतीनाथ धिक तुझी शास्त्रे समस्त खड्ग व्यर्थ गुरुने दिधले द्वादश सहस्र नागांचे बळ धिक मंत्र अस्त्रजाळ क्षतापासून सोडवी तत्काळ शरणागता रक्षितोची पार्थिव धिकाश्रम धिग्राम जेथे नाही सत्समागम धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे धिक संपत्ती धिक संतती द्विजन रक्षिन भजे उमापती तो धिक नारी पापमती पतिव्रता जे नव्हे माता पितयासी शिनवित धिक पुत्र वाचला व्यर्थ धिक शिष्य जो गुरुभक्त नव्हेची मतवादी पै गुरुची झाकोनी पदवी आपुला महिमा विशेष मिरवी धिक पार्थिव जो न सोडवी संकटी प्राण गेलिया भद्रायू बोले उद्विग्न मी तुझे इच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्य दान घे माझे विप्र म्हणे कासया लग्न स्त्रीहीनास कासया धन जन्मांधासी दर्पण व्यर्थ काय दाऊनी मूढास कासया उत्तम ग्रंथ तरुणास संन्यास देणे हे अनुचित जरीने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे तृषाक्रांतासी पाजिले घृत क्षुधातुरासी माळा गंधाक्षत चिंतातुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया या लागी न लगे तुझे राज्य धन ते माझी स्त्री आणून राव म्हणे जा कीर्ती मालिनी घेऊन दिदली म्या तुझ प्रती रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे रे कीर्ती मालिनी मजदान माझे तपमेरू पर्वताहून उंच असेन सरे कधी मी पापासी भीत नाही जाण अंगीकारिले तुझे स्त्रीरत्न सागरी ढेकूळ पडले येऊन तरी सागर काय ढवळेल धुळीने न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोराले मजवरी माझे बळ गेले तेच क्षणा व्याघ्रे नेली विप्रललना आता स्त्री देवोनी ब्राह्मणा अग्निकाष्ठे भक्षीन मी विप्रापुढे संकल्प करुणी दान दिधली कीर्ती मालिनी विप्रगुप्त झाला तेच क्षणी राये अग्नी चेतविला ज्वाळा चालिल्या आकाशपंथे मग स्नान केले नृपनाथे भस्म चर्चिले सर्वांगाते रुद्राक्ष धारण पै केले आठवणे गुरुचरण शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा करुणी तीन अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकर उमारंगना मदनांतका भक्त भवभंगा विश्वव्यापका आराध्यलिंगा नेई वेगे तुझ पाशी उडी टाको जाता ते वेळी असंभाव्य चेतला ज्वालामाली तव त्यामधून कपालमौली अपर्णे सहित प्रकटला दशभुज पंचवदन कर्पूर गौर पंचदश नयन पंचविशती तत्वाहुन पंचभूतान वेगळाज भद्रायू सरुदयी धरुणी सत्वर म्हणे सखया इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण थोर देखोनी प्रकट झालो मी भद्रायू बोले सद्गदित म्हणे विप्र स्त्री आणूनी दे त्वरित ते ऐकोनी हसीन लागज मुखतात विप्र तो मीच झालो होतो व्याघ्रही मीच होऊन गेलो भवानीस घेऊन भक्ती पहावया निर्वाण दोघेही आम्ही प्रगटलो तुझी ही घे कीर्ती मालिनी म्हणून उभी केली तेच क्षणी देव सुमने वर्षती गगनी रावचरणी लागतसे शिव म्हणे रे गुणवंता अपेक्षित वर मागे आता एरू म्हणे वज्रबाहू पिता सुमती माता महासती पद्माकर गुणवंत कैलासी न्यावा स्त्री समवेत इतुक्यास ठाव यथार्थ तुझ समीप देईजे
तुझ्या पार्श्वभागी सकळ असोत स्वामी अक्षयी अढळ. यावरी बोले पैफेन धवल कीर्तिमालिनी तू मागा आता. ती म्हणे माता सीमंतिनी पिता चित्रांगद पुण्यखानी. तुझ समीप राहोत अनुदिनी शूळपाणी तथाच तू म्हणे. तुम्ही उभयतांनी मागितले ते म्या सर्व दिधले. माझे चित्त गुंतले तुम्हापासी सर्वदा. मग कीर्तिमालिनी समवेत 10 सहस्र वर्षेपर्यंत भद्रायू राजा राज्य करीत हरिश्चंद्रा सारिखे. मग त्यावरी सकळी दिव्य देह अवघी झाली दिव्य विमाने कपालमौली नेता झाला सन्निध. चित्रांगद सीमंतिनी वज्रबाहू सुमती राणी. अवघी विमानारूढ होऊनी पावली शिवपद शाश्वत. स्त्रीपुत्रांसमवेत पद्माकर भद्रायू कीर्तिमालिनी सुकुमार. त्यासी विमान धाडून श्रीशंकर आपुल्या स्वरूपी मेळविले. हे भद्रायू आख्यान परम यशोदायक आयुष्यवर्धन. ऐकता लिहिता जाण विजय कल्याण सर्वदा. हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी जयवंत. विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वाठाई. भद्रायू आख्यान पुण्यागळे पदरचना ही बिल्वदळे. उमावल्लभा वाहती भावबळे ते तरती संसारी. भद्रायू आख्यान कैलासगिरी जो का पारायण प्रदक्षिणा करी. त्याचा बंध तोडोनी मदनारी निष्पाप करी सर्वदा. ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वरदा कैलास नायका. भक्त काम कल्पद्रुम गजांतका न येसी तर्का निगमागम. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड अष्टमाध्याय गूढा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु.